आतापर्यंतचा मनोज जरांगेंचा प्रवास नेमका कसा होता त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट्स आतापर्यंत काय आहेत, काय माहिती तुम्ही द्याल त्या संदर्भात? मनोज जरांगे यांनी यापूर्वी जवळपास 1 महिन्याचं एकदा आंदोलन केलं होतं, सलग उपोषण. म्हणजे असा एक पहिला तरुण आहे जो योद्धा आहे मराठ्यांसाठी, हा रात्रंदिवस मेहनत केलेला आहे. त्याच्या आयुष्यामध्ये केवळ मराठ्यांना न्याय मिळावा यासाठीचा संघर्ष सुरू असतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना आता 1 सप्टेंबर पासून त्यांचं आंदोलन जरी समोर असलं तरी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. कारण प्रत्येक आंदोलनामध्ये आंदोलन अग्रभागी राहून आंदोलन त्या पुढे घेऊन जाण्याचं त्यांचं जे मेहनत आहे, त्यांची परिश्रम आहे, ते स्वतः मुख्यमंत्री पाहिलंय. आणि म्हणून हा व्यक्ती प्रामाणिकपणे आंदोलन उभं करतो, आंदोलन पुढे घेऊन जातो, स्वतःची कुटुंबाची तमा न बाळगता या सगळ्या प्रक्रियेतला एक दूत होतो आणि तो स्वतः त्या मैदानावर उतरतो आणि दंड थोपटतो, जीवाची बाजी लावतो, जीवाची पर्वा करत नाही. आणि असा सगळा हा जो संघर्ष आहे तो जेव्हा समोर येतो तेव्हा अंगाला काटे आणि शहारे येतात. एक आहे की त्यांचं कुटुंब सुद्धा ज्यावेळेस अंतरवालीहून सराटीहून निघालं होतं, साखर कारखाना म्हणजे संभाजीनगर धुळे महामार्गावर साखर कारखाना आहे, तिथं साखर कारखान्याच्या तिथं त्यांचं कुटुंब राहतं. मुलगा मुलगी, आई वडील आणि पत्नी असा त्यांचं कुटुंब आहे. पण ते कुटुंब अक्षरशः गेल्या 5 महिन्यांपासून त्यांची देवासारखी वाट बघतंय. बघा, मी देवासारखी सांगतोय की माझा नवरा 5 महिन्यानंतर तरी यशस्वी होऊन घरी येईल असं ती माऊली असं सांगते आहे. इतका म्हणजे तडजोड आयुष्यात कुणी करत नसेल. आपल्या मुलाबाळांचं तोंड 5-5 महिने पाहायचं नाही, घराचा उंबरा ओलांडायचा नाही, घराच्या मध्ये जायचं नाही, हे कठीण काम असतं आणि ते त्यांनी करून दाखवलंय. आणि म्हणूनच मराठ्यांना कळलं होतं की बाबा हा माणूस अविरतपणे संघर्ष करतो आहे, तो कुटुंबाची पर्वा करत नाही. त्यांचा एक डायलॉग होता, म्हणजे 29 ऑगस्ट 2023 रोजी याच्यामध्ये जे सभा पैठण फाट्याला जी सभा झाली होती त्या सभेमध्ये सांगितलं होतं बायकोला, हे बघ, जर जिंकलो, जर वाचलो तर तुझा, नाही तर समाजाचा. म्हणजे ही डायलॉग असं होतं की आता कुंकू एक तर कुंकू पुसावं लागेल किंवा मराठ्यांना आरक्षण मिळावं लागेल, असे 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले होते. म्हणजे त्यानंतर मराठा अक्षरशः डोळ्यात प्रत्येकाच्या अश्रू होते आणि त्या अश्रूनंतर आजचा दिवस हा त्यांच्यासाठी महत्वाचा टप्पा आहे. आणि हा संघर्ष नवा नाही तर हा अनेक वर्षांपासून संघर्ष आहे आणि या संघर्षामध्ये त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नगरमध्ये आंदोलन केलेत. मला एकदा सांगत होते की नगरमध्ये सुद्धा एकदा त्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली नाही. पोलिसांना पत्र दिलं होतं पहिल्या दिवशी की आम्हाला रास्ता रोको करायचं आहे, पण रास्ता रोको करू दिला नाही. पण रास्ता रोको केल्यानंतर आपली दखल प्रशासन घेईल असं मनोमन वाटायचं. म्हणून एक 15-20 कार्यकर्त्यांसह बीड मार्गे म्हणजे खुष्कीच्या मार्गानं जो छत्रपती शिवाजी महाराज असं सांगतात की आंदोलन प्रत्यक्ष नाही जमलं तर गनिमी काम्याने करावं, तो गनिमी कावा अत्यंत व्यवस्थितपणे त्यांच्या डोक्यात असतो. आणि नगरमध्ये त्यांनी येऊन अचानक रस्ता रोको केला. रस्ता रोको सांगितला होता एका ठिकाणी, रस्ता रोको सुरू झाला दुसऱ्या ठिकाणी आणि मग आंदोलन जोरात सुरू झालं. त्याची प्रशासनानं दखल घेतलं. असे अनेक किस्से आहेत. म्हणजे गोदापट्ट्यातल्या जवळपास 123 गावांचा सातत्यानं उल्लेख होतो ना, त्या सगळ्या गोदापट्ट्यामध्ये वेगवेगळे प्रश्न मांडून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की मराठवाड्यामध्ये जे पिचलेले मराठी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या घरामध्ये जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांची चेहरे जे पडलेले आहेत त्याच्यामध्ये आनंद दिसला पाहिजे, उत्साह दिसला पाहिजे आणि त्यांची संकट दूर झाली पाहिजे असं ते म्हणतात. आता बघा, आपली सगळी भाषणं गेल्या 3-4 महिन्यातली जर भाषण बघितली तर आमच्या पोरांना असा शब्द सातत्यानं असतो. पोरांना म्हणजे काय की मराठा समाजातल्या मुलांवर अन्याय सातत्यानं होतोय आणि तो अन्याय त्यांना प्रचंड त्रासदायक होतोय. शिक्षणातला असो, नोकऱ्यातला असो, तो दूर करायचा आहे. त्यांच्या घरात भाकरी पाठवायची आहे. म्हणजे कष्ट करून सुद्धा पदरात काही पडत नाही. स्पर्धा प्रचंड झालेली आहे, पण शिक्षणासाठी मराठ्यांना प्रचंड फेस द्यावी लागते. त्याच्यानंतर नोकरी मिळवायची असेल तर त्याला संघर्ष करावा लागतो. मग पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेला जा किंवा दिल्लीपर्यंत अनेक मराठ्यांची मुलं नोकरी करत या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. असा हा सगळा प्रवास आहे आणि त्यामुळं
आता तू जो प्रश्न विचारलास की हा संघर्ष मी डोळ्यानं पाहिला आहे. एक काळ असा होता की मला मनोज जरांगे व्हॉट्सअपवर प्रत्येक आंदोलनाची बातमी पाठवायची आणि फोन करायचे, माधव सर एवढी बातमी साम टीव्हीवर लागली पाहिजे, साम टीव्ही आमच्या पाठीशी राहतं आणि तुम्ही आहात. आणि मलाही ते वाटायचं की अरे या माणसाला आपण मेहनत करतोय तर ते आपण दाखवलं पाहिजे. आणि साम टीव्हीने सुद्धा ते इतक्या सगळ्या काळामध्ये त्या सगळ्या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे. असं कधीही कुचराई केली नाही. प्रामाणिक माणसाची साथ आपण कधीही सोडणार नाही, सोडली नाही. आणि म्हणून या